साधी सोपी सीरीजमधली 37वी रेसिपी आज शेअर करते आहे पालक डाळ. इथे मी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली. 10 ते 12 पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि ती या डाळीमध्ये घातली. त्यानंतर पुरेसं पाणी घालून हळद, हिंग घालून कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून डाळ शिजवून घेतली. शिजवल्यानंतर गरम असतानाच ती मस्त चमच्याने अशी घोटून एकजीव करून घेतली. त्यामुळे पालकाची पानं आणि डाळ हे छान असे एकत्र मिक्स होतात. आता कढईमध्ये घेतलं आहे तेल थोडंसं जास्त घेतलं आहे आणि त्यामध्ये मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी केली. 7 ते 8 लसूण पाकळ्या इथे मी ठेचून घातल्या आहेत. यामध्ये लसूण पाकळ्या ठेचूनच घालायच्या आहेत, त्यामुळे डाळीची चव अप्रतिम होते. आणि त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून यामध्ये घातल्या आहेत. ही अशी मस्त फोडणी झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे, तो देखील लालसर होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर हळद, लाल तिखट, धणा जिरा पावडर घातली आणि तेलावर छान खमंग अशी परतून घेतली. एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आणि तो देखील या तेलावर परतून 1 मिनिटभर झाकण ठेवून मऊ पडेपर्यंत शिजवून घेतला. त्यानंतर जी घोटून ठेवलेली डाळ होती ती मी यामध्ये घालते आहे. आता ही डाळ फार घट्ट असल्यामुळे यामध्ये जेवढी डाळीची कन्सिस्टन्सी हवी असेल त्याप्रमाणे यामध्ये मी पाणी घालते आहे. अगदी पातळही बनवायची नाही आहे, ही थोडीशी घट्टसरच छान लागते डाळ. आता यामध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं मी पाणी घालते आहे आणि पाणी घातल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि मीठ घातल्यानंतर छान अशी ही डाळ मी एकजीव करून घेतली आहे. आता यावर झाकण ठेवून मस्त एक 5 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. आणि उकळी काढल्यानंतर छान असं ओलं खोबरं पेरून ही डाळ खाण्यासाठी तयार आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे, पण पौष्टिक आहे. लहान मुलांसाठी उत्तम रेसिपी आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. माझ्या रेसिपीज तुमच्या फॅमिली फ्रेंड ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच माझ्या छान रेसिपीज पाहत राहा. थँक्यू.